नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रय जननी देवाची महायोग पेटे तटे विमरत्यं वरं पुंडलिकाय धातु मुनींद्रेहि समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजव मार्त तुल्य बेगम जितेंद्रियं बुद्धिमता मनिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाये दोन्ही। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी का दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास श्री वृंदावन को वास मुक्ति कहे गोपाल को मेरी मुक्ति बताबो ब्रज रज वर मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए मुक्ति मुक्ति हो जाए मुक्ति मुक्त हो जाय। जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आतापर्यंत झाली देवांची वंदना संत महात्म्याची वंदना। ज्या छत्रपती शिवरायामुळे या ठिकाणी आपण आज ताट मंदिरात सप्ताह करतो कीर्तन करतो नामचिंतन करतो परमार्थ करतो नव्हे तर आपल्या माता माऊलीच्या कंपाळू ज्यांच्यामुळे कुंकू शिल्लक आहे का अशा छत्रपती शिवरायांची घोषणा करूनच आपल्या कीर्तन शिवल्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे। बघा तुमची घोषणा माझ्या कानापर्यंत आली पाहिजे तुमचा आवाज माझ्या कानापर्यंत नव्हे आपल्या परिसरामध्ये आपला या ठिकाणी ही जयघोष नामचिंतनाचा आवाज गाजला पाहिजे। तुमचं भजन मला पटलं बरं का सरपंच तुमचं भजन मला पटलं तर कीर्तन 1 तासामध्ये सुटलं बरं का। जर तुमचं भजन मला नाही पटलं तर मग पहाटचं तांबडं पाठचं तांबडं तुम्हाला फोडायचे का 1 तासामध्ये कीर्तन सोडायचे तुमच्यावर अवलंबून आहे। छत्रपती शिवरायांची घोषणा आपण करणार आहोत आणि छत्रपती शिवरायांची घोषणा झाल्याच्या नंतरच आपल्या कीर्तन शिवेला प्रारंभ आपण करणार आहोत। महेशावतारावंतरती भूमी आदि माये जिजाऊच्या उदरी शक्ती भक्ती वीर शुभा माझा नम्र गती दया नमस्कार माझा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव। आमच्या टाळकरीचा आवाज आला पण तुमचा काय आवाज आला जेवण केलेत ना सर्वांनी पंगत होती नाच गाव समय पंगत आहे भोजन आहे महाप्रसाद आहे टाळकरी शांत बसा यांचा आवाज बघा किती गोड आहे किती आवाज यांचा मोठा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर। अजून काही एवढी फुल रेंज वाटली नाही मला बरं का शेवटपर्यंत या ठिकाणी रेंज येईल बरं का। विठाला विठाला संत समागम एखादे परी संत समागम एखादे परिभावे त्यांचे द्वारी श्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टा ते प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनी जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नव्हे साक्षात वैराग्याचीच मूर्ती असणारी ही नवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांचे आद्य गुरु असणारे नव्हे तर सज्जना हो माझ्याकडे लक्ष द्या हो ही नवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवराय एवढंच नव्हे तर तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची आकरामोडी करणारे जाळून संसार बैसोलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला एवढे अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये संत संगतीचं महत्त्व सांगतात विठाल अतिशय पवित्र अभंग सेवेकरता घेतलेला आहे या अभंगामध्ये संत संगतीचं महत्त्व आणि संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय क्रांती होते थोडा मंत्र लावा आपल्या जीवनामध्ये काय क्रांती होते संत संगतीचं महत्त्व आजच्या कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादन करतायत अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पासा मतीने पर्याडतो म्हणजे असा आपल्या गावामध्ये अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा 34 वर्ष या ठिकाणी झाले आपल्या सप्ताहाचे हे 35वे वर्ष आहे हे वर्ष 35वे आहे आणि 35वे वर्ष या ठिकाणी मोठ्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये ग्रामस्थ महिला मंडळ ग्रामस्थ पुरुष ग्रामस्थ नवतूर मित्रमंडळ यांच्या ठिकाणी अथक परिश्रमातून या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपामध्ये गुरुनाम गुरु ब्रह्मलीन ब्रह्मभूत श्री महंत गुरुवरे ईश्वर बाबा यांच्या आशीर्वादाने तथा हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणी गुरुतुल्य असणारे महंत श्री महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझ्या ठिकाणी जीवलक असे मित्र असणारे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे तुकारामजी महाराज शास्त्री यांच्याही आशीर्वादाने सर्व या ठिकाणी संतोच्या आशीर्वादाने सुंदर या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपामध्ये आपला हा अखंड नम सप्ताह गेले 34 वर्ष आनंदामध्ये पार पडले बघा किती वर्ष 34 वर्ष आनंदामध्ये पार पडले 35वे वर्ष असं आहे बघा आमच्याकडेही सप्ते होत आहेत बरं का सरपंच आमच्याकडेही सप्ते होत आहेत आमच्याकडे सप्ते असं होत आहे सकाळी टामटूम दुपारी डांगडुंग आणि संध्याकाळी सामसूम अशी सप्ते आमच्याकडे असतात पण द्यावे तेवढे धन्यवाद तुम्ही आला कमी आहेत ग्रामस्थ महिला मंडळ ग्रामस्थ पुरुष मंडळी ग्रामस्थ सर्व या ठिकाणी जीवलक नवतूर मित्रमंडळ यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत आज तागायत नव्हे तर 35 वर्ष या ठिकाणी आपल्या गावातला सप्ताह आज तागा या ठिकाणी तुम्ही जिवंत ठेवला म्हणून तुम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रथम त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांच्या ठिकाणी चरणावर साष्टांग प्रतिपाद करतो आणि साक्षात त्या ठिकाणी बाबा माझे कीर्तन ऐकण्यासाठी समोर बसलेले आहेत तुम्हाला आज चेंज दिसतंय चेंज बरं का कीर्तनासाठी रात्री वेगळे बाबा होते आज वेगळे बाबा झाले आज या ठिकाणी योगीराज बाबाचं कीर्तन होतं पण त्यांना पंढरपूरला काही अडचण असल्यामुळे कामानिमित्त बाबा गेले त्या ठिकाणी माझे जीवलक मित्र आहेत आणि अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ते प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये या ठिकाणी काल कीर्तन करून गेलेले आहेत आज त्यांनी मला या ठिकाणी आज्ञा केली महाराज तुमच्या जागेवर मी जाऊ का मी म्हटलं बाबा तुम्ही जर या ठिकाणी सांगत असताना तुमची आज्ञा असेल तर माझं कीर्तन कॅन्सल करेल मी पण तुमची सेवा या ठिकाणी तुम्हाला ती करावं लागेल कारण का सज्जन आहो आपण एकामेकाला प्रेम जर दिलं का प्रेम वाढतं महाराज बरं का एकामेकाला प्रेम दिलं तर प्रेम वाढतं आणि एकामेकाला आपण जर प्रेम नाही दिलं का प्रेम वाढत नाही प्रेम कमी होतं जुन्या काळामध्ये असं या ठिकाणी एक गीत होतं बघा जुन्या काळामध्ये करा तो एकची धर्म लोकाचे बांध कोरावे असं होतं का कोण म्हणलं असं होतं नव्हतं ना महाराज करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आमच्या ठिकाणी शास्त्रीजी बाबा योगीराज बाबा आणि या ठिकाणी सर्व आम्ही या ठिकाणी गुरुबंधू आहोत या ठिकाणी आमचे मित्रत्वाचं नातं आहे आम्ही या ठिकाणी एकामेकाला प्रेम आम्ही देतो म्हणून या ठिकाणी आमच्या प्रेमामध्ये वाढ होते विठाल असो या कीर्तन सेवेसाठी सुंदर या ठिकाणी मला साथ आहे अशा असताना आपल्या गावातील परिसरातली सर्व या ठिकाणी दिग्गज टाळकरी मंडळी आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला अशा असताना महादेवांना वायपट बरोबर आहे ना अण्णा किसन महाराज वायपट किसन महाराज वायपट यांच्या माध्यमातून आमच्या परिसराचा वैभव हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय नागुरावजी महाराज जाधव यांचे जावई असणारे आमचे किसन महाराज यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला बघा त्यांचं नाव घेतलं म्हणजे सगळ्या गावांचं नाव आलं बरं का ग्रामस्थ भजनामध्ये ते मुकुटमुनी आहेत आणि चांगल्या ठिकाणी अतिशय गोड त्यांचा आवाज आहे बघा काही ठिकाणी देव गुण देतो एखाद्या परिवाराला एखाद्या ठिकाणी कुटुंबाला त्यांची परंपरा अशी आहे अशी परंपरा अण्णाची परंपरा अण्णा गात आहेत अण्णाचे चिरंजीव गात आहेत अण्णाचे नातू गात आहेत अण्णाच्या नाती गात आहेत अण्णाच्या मुली पण गात आहेत एवढ्या ठिकाणी माझ्या वडीला अशी मिराशी का देवा
तुझी चरण सेवा साधावया या न्याय ठिकाणी आमचे अण्णा यांच्या माध्यमातून आज तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा ठिकाणी अधिकार संपन्न असणारे सर्व या ठिकाणी टाळकरी मंडळी आहेत. आणि मला वाटतंय जुळे भाऊ दिसतात, हे जुळे भाऊ दोघं जण चोपदार बांडे महाराज रूममध्ये बसले होते. नेमकं पुढं कोण आले ना मागं कोण आलं त्यांना मेळ लागला. सारख्याच मिशा, सारख्या टोपी, सारखा चेहरा आणि सारखी तब्येत दिसते दोघांची बरं का. मला वाटतं सोबत घेऊन जावा न्यावा का. 2 दिवस कार्यक्रम राहिला ना आपला. 2 चोपदार आहेत बघा, अतिशय गोड या ठिकाणी सेवा करतायत. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. सर्व या ठिकाणी ग्रामस्थ भजनी मंडळ आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे, अतिशय गोड ज्यांनी चाल गायली अशा असणारे आमचे शहादेव अण्णा येडे, तशी ती शहाणे बरं का. आमचे येडे अतिशय माझ्यावर प्रेम करतात. असे जीवलक या ठिकाणी माझे स्नेह आहेत. अतिशय गोड आवाज आहे. आमचे शहादेव अण्णा आहेत. त्यांच्या पाठीमागे ज्यांनी सुंदर चाल गायली असे असणारे हरिभक्तपणे आमचे विनोद महाराज आहेत. बघा कीर्तनासाठी एक मृदंगाचारी भेटत नाहीत. आपल्या गावामध्ये आज 2-2, 3-3 मृदंगाचारी आहेत. 3 मृदंगाचारी आहेत आपल्या गावामध्ये, ज्यांनी 7 दिवस 6 दिवस आपल्या गावामध्ये सेवा केली. अशा असताना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचारी, माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे प्रिय मित्र असे असणारे आमचे विष्णूजी महाराज लोंढे गुरुजी यांचे पट्ट शिष्य असणारे आमचे हरिभक्तपरायण अशोक महाराज, ही देखील या ठिकाणी 6 दिवस आपल्या गावामध्ये सेवा केलेली आहे. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचारी आणि शिवशंभू वारकरी संस्थेचे मठाधिपती अध्यक्ष, नुकतीच या ठिकाणी यावर्षी त्यांनी संस्था ओपन केलेली आहे. 50 मुलं त्यांच्या ठिकाणी त्यांच्याकडे विद्यार्थी शिकत आहेत. म्हणून मला या ठिकाणी अधिकार संपन्न आहेत. सहज या ठिकाणी त्यांना फोन केला. बीडमध्ये त्यांची माझी भेट झाली आणि या ठिकाणी माऊलींना अशी विनंती केली, माऊली माझ्या कीर्तनासाठी येत आहे का. सहज या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन ते आपल्या कीर्तनासाठी हजर राहिले. आमचे माऊली महाराज कोटे, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. हरिभक्तपरायणांचे विशाल महाराज आहेत. सर्व ग्रामस्थ या ठिकाणी नवतूर मित्रमंडळ, आमचे पेटी मास्तर बरं का, सुंदर या ठिकाणी दगडाच्या टाळामधून गायले अभंग, अतिशय या ठिकाणी ज्येष्ठ पेटीवादक माझ्या कीर्तनासाठी हजर आहेत. आमच्या या ठिकाणी बाबाजी समोर बसलेले आहेत. सुंदर अशी संस्थेची टीम आहे. रेश्मा, बरोबर आहे ना, रेश्मा मंडप सौर्या सर्व्हिस, रेश्मा मंडप गावातलीच आहे ना. वा वा, ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड सिस्टीम आहे. किती भाग्यवान आहे तुम्ही. चांगले चांगले गायक तुमच्या गावामध्ये आहेत, चांगले चांगले मृदंगाचारी तुमच्या गावामध्ये आहेत, चांगले चांगले सिस्टीमवाले तुमच्या गावामध्ये आहेत. बाहेरचा माणूस तुम्हाला बोलवायची गरजच नाही बोलवायची गरज. मग तुम्ही म्हणता तुम्ही कशाला आलात. मग कधी तुम्ही आम्ही खेळी म्हणी गदारोळ आनंदे सगळ्या ठिकाणी सगळ्याच्या प्रेमाच्या खातर आज या ठिकाणी एक पाऊण तास या ठिकाणी आपल्याला सेवा करायची आहे. अधिकार संपन्न असताना मला ज्यांची गरज आहे बरं का, ज्यांची गरज आहे, नवतूर मित्रमंडळ माझ्या समोर बसलेले बरं का. माझं कीर्तन नवतूर मित्रमंडळीसाठी असतं बरं का सरपंच. आणि करावं तेवढं कौतुक असं कमी आहे. मला वाटतं मीच करावं म्हणून असं नाही. रात्रीच्या बाबांनी पण तोंड भरून कौतुक त्यांचं केलं. सलग 15 वर्ष आपल्या गावचे सरपंच आपले बाळासाहेबजी वायबट हे देखील आपल्या कीर्तनासाठी हजर आहेत. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. मी सांगितलं जसं सप्त्याची पद्धत आहे का आमच्याकडं, तशी सरपंचाची पद्धत आहे आमच्याकडं. पंचवर्षिक 2.5 वर्षामध्ये सरपंच कमी होतो आमच्याकडे. 2.5 वर्षामध्ये वाटतं दुसरा एखादा पदावर बसावा. कारण काय, सिमेंट खाय, काँग्रेस खाय, इटा खाय, रस्ते काही बी खाय. पण या ठिकाणी बघा सलग 15 वर्ष आपल्या गावामध्ये सरपंच आहेत. द्यावेत तेवढे धन्यवाद या ठिकाणी बाळासाहेब या ठिकाणी कमी आहेत. म्हणून असं तुमचं प्रेम त्यांच्यावर हवं आणि त्यांचंही तुमच्यावर प्रेम राहावं अशा या ठिकाणी ईश्वर बाबाच्या चरणी प्रार्थना करायची. विठ्ठल सर्वांचं नामाचा उल्लेख केला. काही जर म्हणतील महाराज आमचं नाव घेतलं नाही तर आम्ही का तुमचा बांध कोरलाय का. काही माता मौल्या, काही ठिकाणी काही तरुण मंडळी समोर बसलेले आहेत, काहींचे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. बघा सर्वांचं नाव घेतो, ऐका, सर्वांचं नाव घेतो. कुणी झोपू नका बरं का. तुम्ही जर झोपत नसताना तर सगळ्याचं नाव घेतो. जर तुम्ही झोपत असताना तर नाव घेणारच नाही कुणाचं. सगळ्यांचं नाव घेतो. एक उखाणा घेतो. उखाणा घेऊ का. बघा ना कशा टाव करल्या तिकडे पाठीमागे. उखाणा घेतो. उखाण्याच्या माध्यमातून सगळ्याचे नाव येतात. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून. काय सांगतोय पुढे बाबा लगेच चला. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचंच नाव घेतो. ज्ञानोबर तुकोबर यांचा मान राखून. अतिशय गोड्या ठिकाणी अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्या संत संगतीचं महत्व सांगतायत. बघा 3 प्रश्न मी तुमच्या समोर मांडणार आहे. अगोदर संत नेमकं म्हणायचं कुणाला.
संत सहजासहजी भेटतायत का आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय क्रांती घडते असे 3 प्रश्न या ठिकाणी पहिल्यांदा माझे आहेत बघा. ऐका, लक्षपूर्वक जर माझं कीर्तन तुम्ही ऐकलं तर संत काय, संत संगती काय आणि संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय क्रांती आपल्या जीवनामध्ये घडते का हे सविस्तर चिंतन तुम्हाला कळेल बघा. माझी भाषा तुम्हाला कळते ना, मी बीड जिल्ह्यातलाच आहे, बाहेरचा नाही. संत नेमकं म्हणायचं कुणाला हा एक प्रश्न आहे. संत या ठिकाणी सहजासहजी भेटतात का हा दुसरा प्रश्न आहे. आणि असे संत भेटल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय क्रांती घडते हा तिसरा प्रश्न या ठिकाणी माझा तुम्हाला आहे. विठ्ठल आपण या ठिकाणी सप्ताह करतो, नामचिंतन करतो, परमार्थ करत असताना आपल्या ठिकाणी जागोजाग संत आपल्याला पाहायला भेटत आहेत. जागोजाग महाराज लोक आपल्याला पाहायला भेटत आहेत. आमच्यासारखे पांढरे फकाट कपडे घातलेले, फेटा घातलेला, या ठिकाणी गंध लावलेला, भुंका लावलेला, रात्रंदिवस भजन करणारे असे या ठिकाणी बरेच महाराज लोक आपल्याला पाहायला भेटत आहेत. पण ऐका ना, त्या महाराज लोकांमध्ये संतांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुमच्या आमच्यामधील संत महात्म्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नेमकं संत म्हणायचं कुणाला? संत महात्मे राहतात आपल्यामध्ये, सर्व काही कार्य आपल्यामध्ये करतायत. गुरुनाम गुरु सद्गुरू ईश्वर बाबा आपल्यामध्ये राहिले, आपल्यामध्ये सर्व काही कार्य केलं. महादेव बाबा आपल्यामध्ये राहत आहेत, आपल्यामध्ये सर्व काही कार्य करतायत. आपल्यासारखे हात आहेत, आपल्यासारखे पाय आहेत, आपल्यासारखे डोळे आहेत. पण ऐका ना, पण संत म्हणजे आपण नाहीत आणि आपण म्हणजे संत नाहीत. संत नवती जगामान साता तारिके, संत नवती जगामान साता तारिके, संत नवती जगामान साता तारिके, संत नवती जगामान साता तारिके. समुद्र नदी नोये पैगा होय पैगा, भाषण म्हणून येली, भाषण म्हणून येली ग. संतनमती जगामान साता तारिके, संतनमती जगामान साता तारिके, संतनमती जगामान साता तारिके, संतनमती जगामान साता तारिके. अतिशय गोड प्रमाण आहे. आणि प्रमाण जर तुम्ही ऐकलं का तुम्हाला कळेल, संत तुमच्या आमच्यामध्ये राहत आहेत. सर्व या ठिकाणी संत महात्मे तुमच्या आमच्यामध्ये सर्व काही कार्य करतायत. आपल्यासारखे हात आहेत, आपल्यासारखे पाय आहेत, आपल्यासारखे डोळे आहेत. पण ऐका, संत म्हणजे आपण नाही आणि आपण म्हणजे संत नाही. महादेव बाबा म्हणजे आपण नाहीत आणि बाबा म्हणजे या ठिकाणी आपण नाहीत. गुरुनाम गुरु श्री संत या ठिकाणी महादेव बाबा असतील, शास्त्री बाबा असतील, या ठिकाणी आमचे तुकारामजी महाराज शास्त्री असतील, या ठिकाणी ईश्वर बाबा असतील. यांच्यातून तुमच्या आमच्या त्या ठिकाणी जमीन आसमानचा फरक आहे. संत महात्मे सुंदर असा त्याला पुरावा देतात. पुरावा संत महात्मे म्हणतात, थोडा विको कमी राहतो. संत महात्मे म्हणतात एखाद्या पाषाणाला लिंग म्हणता येणार नाही. ऐका बरं, एखादं पाषाण आहे, एखादं पाषाण आहे, दगड आहे, दगडाला लिंग म्हणता येणार नाही. लिंग कधी म्हणता येईल सरपंच? कधी म्हणता येईल? ज्यावेळेस या ठिकाणी तो वडर जो या ठिकाणी कारागीर त्या लिंगाला घडविल का, महादेवाची पिंड बनवलं का, नव्हे तर या ठिकाणी माझ्या रामलालाची मूर्ती या ठिकाणी बनवलं का, तर त्यावेळेस या ठिकाणी आपण त्याला देव म्हणतो, त्यावेळेस आपण त्याला लिंग म्हणतो. संत महात्मे म्हणतात पाषाण म्हणू नये लिंगा, समुद्र नदी नोहे पैगा. समुद्राला नदी म्हणता येणार नाही का म्हणतात आपल्याकडे कोणी? समुद्राला नदी, समुद्र नदी आपण म्हणू शकणार नाहीत. पाषाणाला लिंग आपण म्हणू शकणार नाहीत. तसंच या ठिकाणी संत महात्मे म्हणतायत, संत तुमच्या आमच्यामध्ये राहत आहेत, तुमच्या आमच्यामध्ये सर्व काही कार्य करतायत, परंतु संत महात्मे या ठिकाणी तुमच्या आमच्यासारखं नसतायत. संत नवती जगा मानसा त्या सारिके, समुद्र नदी नोही पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिके. मग या ठिकाणी बघा, तुमच्या आमच्यामध्ये सर्व या ठिकाणी संत महात्मे राहतात, पण तुमच्या आमच्यासारखे संत महात्मे नसतायत. आपण या ठिकाणी बघा, संत नेमकं म्हणायचं कुणाला? कुणाला म्हणायचं संत? सोपी तुम्हाला या ठिकाणी साधी भाषा तुम्हाला सांगतो. संत त्यांना साधू म्हणायचं कुणाला? संत कुणाला म्हणायचं? साधू त्यांना म्हणायचं ज्या साधूच्या शेवटला खिसा नाही. बरं का सरपंच, ज्या साधूच्या शेवटला खिसा नाही का त्याला साधू म्हणायचं. आता आमचे खिसे बघा, 2 एकूण 2 आहेत. इथं एक पुढे वरून एक पॉकेट आहे, बरं का. 4 खिशेवरच्या शेवटला आहेत, आतलं पाकिट एक वेगळं असतं. म्हणजे 5-5, 6-6 शेवटला आमच्या खिशेत. आम्हाला संत म्हणता येईल का? आम्हाला साधू म्हणता येईल का? नाही म्हणता येणार मला. म्हणून संत नेमकं म्हणायचं कोणाला? तेची संत, तेची संत,
तेची संत तेची संत संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले निनती काही टाना टोना निनती काही टाना टोना ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले काही टाना तिची संत तिची संत त्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल निनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून बघा जो रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करतो का त्याला संत म्हणायचं कीर्तन बोर चाललंय का जरा बोर चाललंय बरं चाललंय का बोर चाललंय का विनोद सांगायचं संतावर बोलतो मी संत नेमकं कुणाला बोलायचं ज्यांचं या ठिकाणी नामचिंतन मुखामध्ये सतत चालू आहे का त्याला संत म्हणायचे त्याच्या गळ्यामध्ये माळ नसू द्या कंपाळावर गंध नसू द्या जो या ठिकाणी साधक जो या ठिकाणी व्यक्ती नामचिंतन रात्रंदिवस करतो का त्याला आपण संत म्हटलं पाहिजे नेनती काही टानाटोना नामस्मरण वाचोनी तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी तुम्हाला एवढं जर नाही कळलं का प्रसिद्ध अभंग आहे तो अभंग तुम्ही ऐकला का त्या अभंगाच्या माध्यमातून संत नेमकं कुणाला म्हणायचं हे तुम्हाला कळेल जे कारंजले गांजले त्याशी म्हणेचो आपुले तोची साधू ओळखाबा देव तेथेची जानबा दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी जे करंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले अशा महात्म्याला आपण संत म्हटलं पाहिजे बघा असे संत असे महात्मे सहजासहजी आपल्या जीवनामध्ये भेटत आहेत का किती भाग्यवान आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गुरुनाम गुरु या ठिकाणी विश्वर बाबा तुम्हाला भेटले किती भाग्यवान आहे तुम्ही तुम्हाला गुरुनाम गुरु बरं का मावशी डोळा लागून झोप लागून देऊ नका का डोळे झाकून ऐकत तुम्ही समोरासमोर बसला मग मळ्याखाली पाकर खायला म्हणून म्हणतोय विठाल 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 तुम्ही भाग्यवान आहात गुरुनाम गुरु या ठिकाणी संत महात्मे तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालेले आहेत असे संत महात्मे सहजासहजी आपल्या जीवनामध्ये भेटत नाहीत भेटत बहुआ बगडा आहे संत भेटी 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 तारे जगदे करुणा
ठिकाणी प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. संत महात्मे असे या ठिकाणी संत कोणाला म्हणायचं हे कळालं. अशी संत महात्मे सहजासहजी आपल्या जीवनामध्ये भेटत नाही. सुंदर असं प्रमाण दिलं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली, 80 वर्ष मज दाबी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. संत महात्मे म्हणतात या ठिकाणी बघा, अशी संत महात्मे सहजासहजी आपल्या जीवनामध्ये भेटत नाहीत. ऐका, एवढंच नाही, आपल्या जीवनामध्ये जी या ठिकाणी गोष्ट न शक्य होणारी ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये शक्य करता येईल. नव्हे तर चंद्राचं अमृत आपल्या जीवनामध्ये प्राशन आपल्याला करता येणार नाही. प्रयत्न केले तर चंद्राचं अमृत आपल्या जीवनामध्ये प्राशन करायला भेटेल. आस्था जाता रवी या ठिकाणी धरता येणार नाही. पण आपण जर प्रयत्न केले, आपण साधना केली, आपण जर या ठिकाणी भक्ती केली का, त्या भक्तीच्या सामर्थ्यामध्ये, परमार्थाच्या सामर्थ्यामध्ये, अनुष्ठानाच्या सामर्थ्यामध्ये आस्था जाता रवी या ठिकाणी आपल्याला एका जागेवर थांबवता येईल. एवढंच नाही सज्जना हो, सागर अलीकडच्या कडून पलीकडच्या कडल्या ठिकाणी तरुण जाणं शक्य नाही जर प्रयत्न केले का. पण अलीकडच्या कडून पलीकडच्या कडल्या ठिकाणी सागरही आपण सहजपणे या ठिकाणी तरुण शकून या ठिकाणी जाऊ शकतो. पण ऐका ना, परंतु आपल्या जीवनामध्ये त्या हरिप्रियाची भेट, संत महात्म्याची भेट दुर्लभ आहे. विठ्ठल चंद्र अमृत सुखेशे बबीन, आस्था जाता रवी धरवीन, बाही साग तेरा रवे, हरि त्या हरिप्रिया से भेटी न होईल गा, हरिप्रिया से भेटी होईल गा, त्या हरिप्रिया से भेटी न होईल गा, हरिप्रिया से भेटी न होईल गा. ऐसे कैसियाने भेटतील साधू, ऐसे कैसियाने भेटतील साधू, ऐसे कैसियाने भेटतील साधू, कैसियाने भेटतील साधू. चंद्र अमृत सुखेचे बबीन, आस्था जाता रवी धरवीन, भाई सागरे आतरवीन, परी त्या हरिप्रियाची भेटी न होईल का. चंद्र अमृत सुखे देव वेला, बाहेला सागर तरवे, आस्था जाता रवी धरवेल, परी त्या हरिप्रियाची भेटी न होईल गा, भेटी न होईल गा. बघा, चंद्राचं अमृत आपल्या जीवनामध्ये शक्य नाही. चंद्राचं अमृत आपल्या जीवनामध्ये शक्य नाही. पण आपण जर प्रयत्न केले का, आपण जी काकडा सुरू करतो का, कोजागरी पौर्णिमा, बाबा कोजागरी पौर्णिमे दिवशी या ठिकाणी आपल्या काकडीची सुरुवात असते, चातुर्मास चालू होतो. कोजागरी पौर्णिमे दिवशी आपण काय करतो, एका पातेल्यामध्ये दूध आपण गरम करतो. दूध आपण गरम केल्याच्या नंतर चंद्राचं प्रतीक आपण दुधामध्ये पाहतो. चंद्राचं प्रतीक या ठिकाणी दुधामध्ये पाहिल्याच्या नंतर ते चंद्राचं अमृत म्हणून आपण प्राशन करतो. प्रयत्न केले तर चंद्राचं अमृत देखील आपल्या जीवनामध्ये प्राशन करायला भेटेल. आस्था जाता रवी धरवेल, एका ठिकाणी महान अशी साध्वी असताना महान पतिव्रता ती कामिनी. जीवनामध्ये आपला पती कुष्ठरोगी आहे, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. जीवनामध्ये या ठिकाणी आपला पती कुष्ठरोगी आहे आणि या ठिकाणी त्या पतीने परीच्या ठिकाणी परपत्नीच्या ठिकाणी स्त्रीची इच्छा पूर्ण या ठिकाणी मनामध्ये इच्छा प्रकट केली. आणि या ठिकाणी महान अशी पतिव्रता कामिनी तिला या ठिकाणी प्रश्न केला, हे कामिनी तू महान अशी पतिव्रता आहेस, पण या ठिकाणी मला परस्त्रीच्या ठिकाणी इच्छा माझ्या मनामध्ये उद्भवली आहे, मला या ठिकाणी परस्त्री पाहिजे. परंतु या ठिकाणी आपल्या तपाच्या सामर्थ्याने या ठिकाणी तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता आपल्या ठिकाणी पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सुंदर असा गाडा बनवला. आणि गाडा बनवल्याच्या नंतर या ठिकाणी त्या वनामधून त्या ठिकाणी कामिनी आपल्या पतीला या ठिकाणी कुष्ठरोगी पतीला त्या गाड्यावर या ठिकाणी टाकून घेऊन चालली. कुठं कळतं मी काय बोलतोय, पतिव्रता त्या वनातून घेऊन चालली. या ठिकाणी जात असताना या ठिकाणी एका साधूला त्या ठिकाणी कुष्ठरोगी या ठिकाणी त्या माणसाचा हात त्या साधूला लागला. त्या ठिकाणी तप साधना ठिकाणी भंग झाली आणि झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्या साधूनी त्या महात्म्याने त्या साधूला असा शाप दिला, ऐक साध्वी, त्या कुष्ठरोगी या ठिकाणी माणसाने माझ्या ठिकाणी तप या ठिकाणी भंग केलेला आहे, मला या ठिकाणी माझ्या तपामध्ये अडथळा घातलेला आहे. उद्याचा दिवस उगवला का पहिले किरण
ज्या ठिकाणी पडल्याच्या नंतर त्याच्या अंगावर जशी किरण पडतील का तसं या ठिकाणी सकाळी तो मरण पावेल अशा ठिकाणी खडतोड या ठिकाणी शाप त्या साधून या ठिकाणी त्या कुष्ठरोगी या ठिकाणी त्या माणसाला व्यक्तीला दिला आणि दिल्याच्या नंतर महान अशा ठिकाणी साध्वी अशी कामिनी ती देखील आपल्या हातामध्ये पाणी घेते आणि पाण्यामध्ये या ठिकाणी आपलं कुंकू दाखवते, हे देवा अरे आतापर्यंत या ठिकाणी माझ्या मालकाच्या शब्दाच्या बाहेर नाही, माझ्या ठिकाणी पतिव्रत या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मी पालन केलं आणि आतापर्यंत या ठिकाणी पतिव्रत जर माझ्या जीवनाच्या ठिकाणी निष्ठावंत असन, माझ्या ठिकाणी पतिव्रत या ठिकाणी जर अंतकरण या ठिकाणी निर्मळ असेल तर या ठिकाणी उद्याचा दिवस उजाडणार नाही आणि उद्याच्या ठिकाणी दिवसाची किरण माझ्या पतीच्या अंगावर पडणार नाही अशा ठिकाणी कुंकू ती माणसं साध्वी या ठिकाणी पाण्यामध्ये दाखवते। तुम्हाला मला हे सांगायचे, आस्था जाता रवी धरवेल, जाणारा उगवणारा सूर्य मावळणारा सूर्य धरण्याची ताकद या ठिकाणी महान एका पतिव्रतेमध्ये आहे। हे काय साधन नाहीत महाराज, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, जीवनामध्ये या ठिकाणी ही माता माऊली आपल्या कंपळ कुंकू लावते मालकाच्या नावाने। बघा किती त्याग या ठिकाणी त्या माता माऊलीचा, सरपंच किती त्याग आहे तुमच्यासाठी। त्या माऊलीने काय काय सोडलं, बहीण सोडली, भाऊ सोडला, आई सोडली, भाऊ सोडला, सगळ्या ठिकाणी कुटुंब सोडून धर्मपत्नी या ठिकाणी तुमच्याकडं या गावी या ठिकाणी नांदण्यासाठी आले। केवढा मोठा त्याग आहे, केवढा मोठा त्याग आहे त्यांचा। ऐका, कंपालतेचं कुंकू तुमच्या नावचं, पायातले बोट त्यांचे जोडे तुमच्या नावचे, गळा त्यांचा, मंगळसूत्र तुमच्या नावचं, हात त्यांचे, हातातल्या सोन्याच्या बांगड्या आपल्या नावच्या, सर्व या ठिकाणी शरीर त्यांचं आहे पण अलंकार आपल्या नावचे आहेत। एवढा त्यांचा त्याग आहे म्हणून तुकोबारे म्हणतायत, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। अशा ठिकाणी महान साध्वी जीवनामध्ये या ठिकाणी त्या पाण्यामध्ये आपलं कुंकू दाखवते, हे देवा जर या ठिकाणी माझा सकाळी जर पती मरत असेल का, जर माझ्या ठिकाणी पातिव्रत या ठिकाणी जर भंग होत असेल का, तर उद्याचा दिवस या ठिकाणी उजळून देणार नाही। न होणारी गोष्ट या ठिकाणी त्या माऊलीने या ठिकाणी सत्य करून दाखवली। म्हणून संत महात्मे म्हणतात, आस्था जाता रवी धरवेल, बाही हेळा सागर तरवेल। वीर सावरकरांनी प्रयत्न केला आणि या ठिकाणी उडी समुद्रामध्ये घातली। जशी या ठिकाणी समुद्रामध्ये उडी घातली का तसं या ठिकाणी पवत या ठिकाणी प्रयत्न करत या ठिकाणी अलीकडे कडेहून पलीकडे कडेवर ठिकाणी वीर सावरकर या ठिकाणी ते पलीकडच्या कडेला गेले। सर्व काही गोष्टी न होणाऱ्या आपल्या जीवनामध्ये शक्य होतील, परंतु या ठिकाणी त्या हरिप्रियाची भेटी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी सहजासहजी होत नाही। बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जटी करुणा केली, चंद्रामृत सुखे सेवा बीन, आस्था जातार विधर बेल, बाहे हेळा सागर तरबेल, परी त्या हरिप्रियाशी भेटी न होईल गा, ऐशी कैशी आणि भेटतील साधू, ऐशी कैशी आणि भेटतील साधू। विठाला अरे ठिकाणी आपल्या गुरुच्या ठिकाणी कृपा असल्याच्या नंतर, आपल्या आईवडिलाची कृपा असल्याच्या नंतर आपण पंढरपूरची वारी करत असताना निष्ठावंत वारकरी जर आपण असतो तर या ठिकाणी अशी साधू संत, अशी संत, अशी महात्मे या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटतील आणि भेटल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय क्रांती घडते भजन करा सांगतो। विठाल एवढा सज्जना हो, आपला बीड जिल्हा एवढा पवित्र आहे, आपला बीड जिल्हा आपला महाराष्ट्र एवढा पवित्र आहे, एवढा पवित्र आहे, एवढा या ठिकाणी तोलामोलाचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यातली त्यात मराठवाडा, त्यातली त्यात बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्व अधिकार संपन्न असलेले संत महात्म्याने जन्म घेतला। महाराज गुरुनाम गुरु मंकट स्वामी महाराज आपल्या नेकनूरमध्ये त्यांनी जन्म घेतला। गुरुनाम गुरु भीमसिंह महाराज, गुरुनाम गुरु या ठिकाणी भगवान बाबा वामन भाऊ महाराज, गुरुनाम गुरु या ठिकाणी ईश्वर बाबा, अशा ठिकाणी चांगल्या चांगल्या महात्म्याने आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जन्म घेतला। म्हणून म्हणतायत ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 जिती हरिची ताय चली मागेती, जिती हरिची जन्म घेते, पवित्र ते कुळ
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या ठिकाणी आपला बीड जिल्हा पवित्र आहे, एवढा पवित्र आहे. बघा, संत महात्म्याने जन्म घ्यायचं सोडून दिलं नाही. ऐका बरं, संत महात्म्याने जन्म घ्यायचा सोडून दिला नाही नव्हे तर क्रांतीसूर्य जी वीरमावळे आहेत का त्यांनीही जन्म घ्यायचा सोडून दिलं नाही. ज्यांनी या ठिकाणी आज आंतरवलीचं प्रकरण या ठिकाणी अख्ख्या देशभरामध्ये गाजत आहे. मनोजी जरांगे पाटील आपल्या ठिकाणी जे पत्रिकेला फोटो आहे, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जन्म घेतला त्या माणसाने बीड जिल्ह्यामध्ये, आणि तो माणूस नसून या ठिकाणी अवतारी पुरुष आहे बरं का, अवतारी पुरुष आहे. शेवटी त्यांच्याविषयी बोलणार आहे बरं का. आणि माझी या ठिकाणी अस्मिता आहे, आणि अस्मिता असल्यामुळं जरी या ठिकाणी आपलाही समाज कुठं कमी जास्त असताना का मी तरी बोलतो कशामुळे बोलतो. आता आपला समाज सगळं एक झालं. पहिलं कसं होतं, भावाचं कुणाचं भांडण झालं की जाऊ दे ते बघून काय करायचं आपल्याला. पण आता तसं नाही. एखाद्या मराठ्यावर कुणी ग्लानी झाली का, मराठ्यावर कुणी या ठिकाणी हात उगारला का, सगळ्या ठिकाणी मराठा बांधव एक होतो. कोण म्हणतं मराठा एक होत नाही, कोण म्हणतं मराठा एक होत नाही. मराठा एक झाला तर इतिहास घडल्याशिवाय राहत नाही. ताकद मराठीची आहे. विठाल विठाल मग असे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये भेटल्याच्या नंतर काय क्रांती घडते ऐका. असे संत महात्मे सहजासहजी आपल्या जीवनामध्ये जर भेटले का, तर भेटल्याच्या नंतर वासनेची बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. बघा, तुम्ही असं म्हणता महाराज, तुम्ही आताच सांगितलं संत महात्मे सहजासहजी भेटत नाहीत, आणि हे प्रमाण तुम्ही तुकोबऱ्याचं सांगताय. संत चरण रज लागता सहज, हे लागता सहज खरंय की बहु अवघड आहे संत भेटी, हे खरंय. हे दोन्ही बी खरंय. तुकोबऱ्याच्या प्रमाणाला आपण नाव ठेवणार का, शब्दाला आपण नाव ठेवणार का. तुकोबऱ्याचा एक एक शब्द बघा या ठिकाणी अगदी या ठिकाणी तोलून या ठिकाणी तुकोबऱ्यांनी गात्यामध्ये शब्द घातलेले आहेत. तुकोबऱ्यांनी गात्याच्या ठिकाणी रचना करत असताना तुकोबऱ्यांनी काय केलं ऐका. गरम या ठिकाणी दाबण गरम केलं बरं का अण्णा, दाबण गरम केल्याच्या नंतर आपल्या जिभेला या ठिकाणी लावायचं. ते दाबण जर नाही पोळालं का शब्द खरा, दाबण जर नाही पोळालं का शब्द खरा, जर दाबण जर जिभेला पोळालं का ते शब्द खोटा म्हणून या ठिकाणी माझ्या तुकोबऱ्यांनी तो या ठिकाणी गात्याच्या बाहेर टाकून द्यायचा. एवढा अधिकार माझ्या तुकोबऱ्याचा. तुकोबऱ्याच्या प्रमाणाने या ठिकाणी आपण नावं ठेवू शकणार नाही. तुकोबऱ्याच्या प्रमाणा ठिकाणी आपण त्यांची शब्द या ठिकाणी वगळू शकणार नाही. संत चरण रज लागता सहज हेही प्रमाण खरं आहे, आणि बहु अवघड आहे संत भेटी हेही प्रमाण खरं आहे. पण प्रमाण म्हणायची कशी ऐका, प्रमाण म्हणायची कशी. काही आमच्याकडे काकड्याचं भजन असतं, तुमच्याकडे असतं ना काकड्याचं भजन. काही म्हणतात काकड्यामध्ये काही बी. वचकून ऐका कमळापती, वचकून ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचकून ऐका नाही. काही मध्ये वचकन ऐका कमळापती, वचकन ऐका कमळापती ती कुणी काही म्हणतात. भाग मेला शिम गेला, अवघा झाला आनंद. काही या ठिकाणी आमच्या गावामध्ये गवळण ऐकली मी. चांगला एक भजन आहे बरं का, तुमच्यासारखा नाही बरं का, दुसरं एक भजन होतं आमच्याकडं सांगतो मी. गावामध्ये या ठिकाणी भजन करत असताना सुंदर काकड्याचं भजन झालंय. अतिशय गोड या ठिकाणी भैरवी झाली. एक जणाला काय आलं कोण मला रामभाऊ म्हणणं एखादी गवळण, आणि त्यांनी गवळण चालू केली बघा, माथ्यातली गवळण. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. मी म्हणलं अगोदर त्या गावात रस्ता कर रस्ता, अरे खड्डेत म्हणलं गावात या सगळ्या. राधेला नेऊन म्हणून गावामध्ये काय करतो. आपल्या गावामध्ये कसा रस्ता आहे, मुंगाफाईट चांगला रस्ता आहे आपल्या गावामध्ये. म्हणून 15 वर्ष आपल्या गावात सरपंच बरं का. आजू बी त्यांनाच महाराज चेच कशाला करता. जर कमी जास्त पडतं मला मागा, मी एखाद्या बाला येत जाणे म्हणजे बोगस मतदान होईल, पण मतदान होईनच ना ते. विठाल काय असं पण असं सरपंच तुमच्याकडे विनंती करतो, मी तुमच्याकडे मागणं मागतो. गावाचा विकास तर तुम्ही केलाच आहे बरं का, गावाचा विकास तर तुम्ही केलाच आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला एका संस्थांचा विकास करायचा. त्या विकासाचं नाव आहे, त्या संस्थांचं नाव आहे बेलेश्वर संस्थान बरं का. त्या संस्थांचा आपला विकास करायचा आहे. आणि तुमची जर साथ असेल का, तुम्ही या ठिकाणी सर्व माता माऊलीचा आशीर्वाद आमच्या बाबांच्या पाठीशी असेल का, एक ना एक दिवस हे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये आपलं बेलेश्वर संस्थान या ठिकाणी गाजल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी बघा सर्व या ठिकाणी माता माऊली आमच्या भोलेबाबाची सेवा करतात. भोलेबाबाची एवढी सेवा करतायत. आमच्या ठिकाणी पंडितजी मिश्रा आपल्या टीव्हीवर या ठिकाणी शिवपुराण सांगतात, त्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशी सेवा करतायत. किती तुम्ही भाग्यवान आहात. बेलेश्वर या ठिकाणी संस्थान महादेवाचं मंदिर तुमच्या या ठिकाणी गावामध्ये आहे, परिसरामध्ये आहे. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत. एवढंच करा, भोलेबाबाची सेवा करा, आणि भोलेबाबाची सेवा केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काहीच तुम्हाला कमी पडणार नाही. विठाल विठाल अशी संत भेटल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय क्रांती घडते ऐका, काय क्रांती घडते.
नारद मुनी या ठिकाणी प्रश्न पडला. नारद मुनी या ठिकाणी स्वर्गामध्ये भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णू या ठिकाणी सांगितलं, हे देवा, संत संगतीचं महत्व तुम्ही मला सांगा. कोण म्हणतं? नारद मुनी स्वतः संत आहेत, साधू आहेत. स्वतः साधू असताना, संत असताना या ठिकाणी स्वर्गामध्ये गेले आणि भगवान विष्णू या ठिकाणी प्रश्न केला, भगवान देवा, संत संगतीचं महत्व या ठिकाणी तुम्ही माझ्या जीवनामध्ये सांगा. असं सांगितल्याच्या नंतर देव या ठिकाणी स्मित हास्य करतायत आणि हसल्याच्या नंतर या ठिकाणी देवर्षी नारदजी मला या ठिकाणी बोलतात, देवा, तुम्ही का हसू लागले? तुम्हाला प्रश्न केल्यामुळे, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारल्यामुळं तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे बघून हसतायत का? मला संत संगतीचं महत्व या ठिकाणी तुमच्याकडून या ठिकाणी मला माहीत करून घ्यायचंय. अशा ठिकाणी नारद मुनी देवाला या ठिकाणी प्रश्न करू लागले. देवाला प्रश्न केल्याच्या नंतर भगवान या ठिकाणी विष्णू म्हणतात, हे नारद मुनी, तुम्ही स्वतः साधू आहात, स्वतः तुम्ही संत आहात. संत असूनही तुम्ही या ठिकाणी संत संगतीचं महत्व तुम्ही या ठिकाणी मला विचारत असताल तर हसण्यासारखंच आहे. बरं, तुमचा या ठिकाणी प्रश्न असेल तर माझी तुम्हाला आज्ञा आहे, जा मृत्यूलोकामध्ये एका नाहीमध्ये किडा पडलेला आहे, त्या किड्याला तुम्ही विचारा संत संगतीचं महत्व काय. जसं भगवान विष्णू सांगितलं का, तसं या ठिकाणी नारद मुनी स्वर्गातून मृत्यूलोकामध्ये आले. एका नाणीमध्ये या ठिकाणी किडा पडला होता आणि त्या किड्याला या ठिकाणी नारद मुनी विचारतायत, हे किड्या, सांग संत संगतीचं महत्व काय. जसं या ठिकाणी नारद मुनी त्या किड्याला विचारलं का, सांग संत संगतीचं महत्व काय, तसं या ठिकाणी ते किडू मरण पावलं. महाराज तसं ते किडू मरण पावलं. परत या ठिकाणी नारद मुनी स्वर्गामध्ये, देवा, त्या किड्याला मी विचारलं, त्या प्राण्याला विचारलं, संत संगतीचं महत्व काय. जसा शब्द या ठिकाणी मी उच्चारला का, तसं या ठिकाणी किडू मरण पावलं. तसं या ठिकाणी परत या ठिकाणी देव म्हणतात, देवा, महर्षी, परत या ठिकाणी तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा. एका पांदीमध्ये कुंपाटी आहे, त्या कुंपाटी या ठिकाणी सरड्या आहे, त्या सरड्याला जाऊन विचारा संत संगतीचं महत्व काय. परत स्वर्गातून या ठिकाणी नारद मुनी मृत्यू लोकामध्ये एका पांदीमध्ये गेले आणि कुंपाटी या ठिकाणी सरड्या बसलेला होता. त्या सरड्याला विचारलं, हे सरड्या, ऐक, सांग संत संगतीचं महत्व काय. असा शब्द या ठिकाणी नारद मुनी उचलल्याच्या नंतर सरड्या देखील मरण पावला. सज्जनांनो, सरड्या देखील मरण पावला. परत या ठिकाणी नारद मुनी चेहरा पाडून स्वर्गामध्ये या ठिकाणी भगवान विष्णूकडे गेले. देवा, अरे माझ्याकडून पुण्य तर नाही, पण पाप या ठिकाणी माझ्याकडून होऊ लागलं, माझ्याकडून या ठिकाणी प्राण्याची हत्या होऊ लागली. देवा, नकोय मला संत संगतीचं महत्व, नकोय मला संत संगतीचं महत्व. संत संगतीचं महत्व या ठिकाणी कळण्यासाठी अनेक प्राण्याची जर हत्या होत असेल का, तर या ठिकाणी मला संत संगतीचं महत्वच नकोय. परंतु या ठिकाणी देवाने सांगितलं, हे नारदा, ऐक, तुला संत संगतीचं महत्व खरं काय तुला मी सांगतो. जा परत एकदा मृत्यू लोकामध्ये, मालकाची आज्ञा आहे, देवाची आज्ञा आहे. परत या ठिकाणी नारद मुनी मृत्यू लोकामध्ये येत आहेत. एका आंब्यावर या ठिकाणी देवाने सांगितलं की आंब्यावर पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचार संत संगतीचं महत्व काय. तसं या ठिकाणी त्या स्वर्गातून नारद मुनी मृत्यू लोकामध्ये आले. एका आंब्याच्या झाडाखाली गेले, आंब्यावर या ठिकाणी सुंदर असा पोपट बसलेला आहे. त्या पोपटाला विचारलं, हे पोपटा, अरे सांग संत संगतीचं महत्व काय. असा शब्द या ठिकाणी नारद मुनीचा पोपटाने ऐकलं का, तसं या ठिकाणी पोपटही गतप्राण झाला, मरण पावला. पोपटही मरण पावला. आता या ठिकाणी नारद मुनीचे हातपाय लटलट करू लागले. बरं का, आता जाऊ वाटणं या ठिकाणी देवाकडं. आता मी स्वर्गामध्ये देवाकडे गेलो, जर या ठिकाणी देवाला विचारलं, देवा, संत संगतीचं महत्व सांगा, आणि एखाद्या प्राण्याची माझ्याकडून हत्या होईल. परंतु या ठिकाणी बघा, संत संगतीचं महत्व या ठिकाणी एका साधूच्या मनामध्ये तळमळ व्यक्त झाली का, ते साधू या ठिकाणी संत संगतीचं महत्व आपल्या जीवनामध्ये माहीत करून घेतल्याशिवाय ठिकाणी साधू जीवनामध्ये शांत बसत नाही बसत. काही मी उदार पावेन, काही कृपा करील नारायण, आयशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त मागे. असे या ठिकाणी तळमळ जीवनामध्ये या ठिकाणी उद्भवली का, तशी या ठिकाणी तळमळ संत महात्म्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी उद्भवली. परत या ठिकाणी नारद मुनी स्वर्गामध्ये गेले आणि देवाला विचारलं, देवा, अहो पोपटाकडे गेलं, मी विचारलं संत संगतीचं महत्व काय, पोपटही मरण पावला. मी सरड्याकडे गेलो, या ठिकाणी सरड्यालाही विचारलं संत संगतीचं महत्व काय, सरड्या देखील माझ्याकडून मरण पावला. त्या किड्यापाशी गेलो, किड्याला विचारलं संत संगतीचं महत्व काय, किडूही मरण पावलं. नेमकं माझ्याकडून पाप का होऊ लागलं, प्राण्याची हत्या का होऊ लागली. परत या ठिकाणी देवाने सांगितलं, हे नारदा, ऐक ना, शेवटची वेळेस आहे, शेवटची वेळेस आहे. पेपरनी गावामध्ये एका राजाला मुलगा झाला आणि त्या राजाच्या मुलाला जाऊन विचारायचं, हे बाळा, सांग संत संगतीचं महत्व काय, सांग संत संगतीचं महत्व काय. नारद मुनी देवाला म्हणतात, देवा, किडू माझ्याकडून मरण पावलं, त्याची भावकी माझ्यावर धावली नाही. सरड्या माझ्याकडून मरण पावला, सरड्याच्या भावकी मला काही केलं नाही.
पोपट माझ्याकडून मरण पावला, पोपटाच्या भावकीने मला काही केलं नाही, पण वृद्ध अवस्थेमध्ये राजाला मुलगा झालाय आणि या ठिकाणी राजाच्या मुलाला जर मी विचारलं, हे बाळा सांग संत संगतीचं महत्व काय, आणि असा शब्द या ठिकाणी ऐकल्याच्या नंतर बाळ जर मरण पावलं तर मी जिवंत वापस येणार नाही. नको देवा, मला संत संगतीचं महत्वच नको. तुझ्या या ठिकाणी पाया पडतो, साष्टांग लोटांगण घालतो, पण मला या ठिकाणी परत मृत्यू लोकांमध्ये पाठवू नको. पण ऐका ना, देवाची आज्ञा आहे, देवाची विनंती आहे. सांगितलं नारदा, एकदा फक्त मृत्यू लोकांमध्ये जा, संत संगतीचं महत्व या ठिकाणी जीवनामध्ये खरं या ठिकाणी तुम्हाला कळेल. परत या ठिकाणी देवाने सांगितल्यामुळे या ठिकाणी नारद मुनी मृत्यू लोकांमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी त्या राजाच्या राजमहालामध्ये जात आहेत. बघा, ऐका, राजाच्या राजमहालामध्ये जात आहेत. राजाच्या राजमहालामध्ये जाता असताना माझ्याकडे लक्ष द्या, राजमहालामध्ये जाता असताना जायचा रस्ता बघण्यापेक्षा निघून जायचा रस्ता बघू लागले. कोण? नारद मुनी. निघून जायचं, जर कमी जास्त काही झालं बघा, आपल्या काही गावात माणसं असतात बघा, काही गुणवान बी तसे असते. तर इथले सोडून सांगतो, 8-8 दिवस सांभाळायचं म्हणजे जीवावर जात आहेत बरं का गुरुजी. 8-8 दिवस. आता आम्ही 8-8 दिवस या ठिकाणी सप्ताह आम्ही थांबलो, पण ऐका, आम्ही ज्या गावामध्ये 8 दिवस थांबलो का त्या गावातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. कशामुळं? चांगले होते. पण आताही पाणी येतं. आता पाणी कसं येतं? लईच बेजार केलं हे, लईच बेजार केलं. लाईटच तोड, कुठं काहीच कर, कुठं काही असे या ठिकाणी बघा, काही काही या ठिकाणी गुणवान असतात, काही काही अवगुणी असतात. तसे या ठिकाणी नारद मुनी त्या महालामध्ये गेल्याच्या नंतर जाण्याचा रस्ता सोडण्यापेक्षा या ठिकाणी इकून निघून जायचा रस्ता शोधू लागले. जसे या ठिकाणी त्या राजमहालामध्ये नारद मुनी गेले, काही अंतरावर त्या पाळण्यामध्ये या ठिकाणी बाळ झोपलेला आहे. काही दास या ठिकाणी त्या बाळाला झोका देत आहेत आणि त्या बाळाला विचारायचं काही क्षणामध्ये, हे बाळा सांग या ठिकाणी संत संगतीचं महत्व काय. तेवढ्या वेळामध्ये या ठिकाणी बघा नारद मुनी काय केलं, माझ्याकडे लक्ष द्या. नारद मुनी काय केलं, आपल्या धोत्राचा घोळ हातामध्ये पकडला असं बरं का, असं पकडा, तिरप जाऊ लागला, तिरप जाऊ लागला. हे बाळा, हे बाळा, हे बाळा सांग संत संगतीचं महत्व काय म्हणणं. आणि नारदाने पळ काढ. जसा पळ काढला का तसं या ठिकाणी त्या पाळण्यातून आवाज आला, ओ नारद मुनी थांबा, ओ नारद मुनी थांबा, तुम्हाला संत संगतीचं महत्व तुम्हाला पाहिजे का? ऐका मग संत संगतीचं महत्व मी तुम्हाला सांगतो. लाट या ठिकाणी नारद मुनी उडू लागले, घामागर्द झाले. हे बाळ जर या ठिकाणी संत संगतीचं महत्व काय असा प्रश्न केल्याच्या नंतर जर मरण पावलं असतं तर मी जिवंत या ठिकाणी मी घरी गेलो नसतो बरं का, मला जिवंत या ठिकाणी राजा मला ठेवलं नसतं. पण ह्या बाळाला या ठिकाणी पाळण्यामध्ये वाचा आली कशी? या ठिकाणी एवढं पोपटवून या ठिकाणी ते बाळ बोलतं. परंतु या ठिकाणी नारद मुनी जवळ गेल्याच्या नंतर त्या बाळाला विचारतात, हे बाळा, हे बाळा सांग संत संगतीचं महत्व काय. असा प्रश्न केल्याच्या नंतर या ठिकाणी चिमुकल्या बाळाला वाचा पडते आणि चिमुकलं बाळ या ठिकाणी नारद मुनीला काय म्हणतं, ऐका, ऐका नारद मुनी, ऐका नारद मुनी, आजो काही तुम्हाला कळालं नाही का संत संगतीचं महत्व काय? आजो काही तुम्हाला कळालं नाही का? ऐका नारद मुनी, माझा पहिला जन्म किड्याचा होता. आलं लक्षात? पहिला जन्म माझा किड्याचा होता. किड्याच्या येवणीमध्ये मला तुमचे दर्शन झालं, तुमचा समागम मला झाला, त्या येवणीमधून माझी मुक्तता झाली. पुढचा जन्म उच्च येवणीमध्ये माझा जन्म झाला. मी या ठिकाणी त्या सरड्याच्या येवणीमध्ये मी जन्माला आलो. सरड्याच्याही येवणीमध्ये तुमचं मला दर्शन झालं, तुमचा समागम मला झाला, त्याही येवणीतून माझी मुक्तता झाली. त्याच्या पुढचा जन्म या ठिकाणी पोपटाच्या येवणीतून या ठिकाणी मला जन्म भेटला. पोपटाच्या येवणीतही तुमचं मला दर्शन झालं, तुमचा समागम मला झाला, त्याही येवणीतून या ठिकाणी माझी मुक्तता झाली. आणि आज या ठिकाणी मी एका राजाचा मुलगा म्हणून या ठिकाणी जन्माला आलो. एवढं संत संगतीचं महत्व आहे. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये नहरदेव भेटत नाही. एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहा. बहु अवघड आहे संत बेटी. आपण प्रमाण ऐकलं, जसे या ठिकाणी बहु अवघड आहे संत बेटी का, तसे या ठिकाणी बहु अवघड या ठिकाणी नरदेह आहे. असा नरदेह हे निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवची मन तिथं देव होती तरी का चित्ती न धरावे. असं या ठिकाणी न सहजासहजी आपल्या ठिकाणी नरदेह न पावणारा, न या ठिकाणी नरदेह भेटणारा, अशा या ठिकाणी संत समागमामुळं ते या ठिकाणी बघा त्या किड्यामधून, त्या पोपटामधून, सरड्यामधून, त्या प्राण्यामधून या ठिकाणी त्या येवणीतून मुक्तता झाली. सुंदर या ठिकाणी नरदेह त्या राजाच्या मुलाला या ठिकाणी बाळाला प्राप्त झाला. याचा परिणाम एकच आहे, तो म्हणजे संत समागम. विठ्ठल म्हणतायत अशी संत सहजासहजी भेटत नाही. ऐका बरं, अशी संत सहजासहजी भेटत नाही. जर अशी संत सहजासहजी भेटले तर या ठिकाणी कुठल्या का व्हायना प्रकाराने आपण संत समागम करावा, तो वाया जाऊ नये. त्या अभंगाचं पहिलं चरण संत समागम एखादी परी संत समागम
त्यात गारे स्वानया रे रावेत गारे स्वानया रे एक राम राम पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयती. अशी संत महात्मे आपल्या जीवनामध्ये भेटल्याच्या नंतर कुठल्या का व्हायना प्रकाराने आपण संत समागम आपण केला पाहिजे. आज संत समागम वाया जाता कामा नाही. ऐका, सगळं आपलं जीवन या ठिकाणी संगतीवर आहे. सज्जना तरुण मंडळी असतील, ग्रामस्थ महिला मंडळ असतील, सर्व या ठिकाणी भजनी मंडळ असतील, आपलं जीवन सर्व या ठिकाणी संगतीवर आहे. जशी संगत असंका तशी आपल्या जीवनामध्ये पंगत भेटते. माझ्याकडे लक्ष द्या. त्याची संगत असंका तशी पंगत भेटते. ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याची संगत म्हटलं पंगत कायची? बालुशाही, गुलाबजांबू नाही ना. संगत संगत बी तशी पंगत तशी. ज्याची माळकरी आहे का माळकरीची संगत जर आपण धरली का बालुशाही गुलाबजाम आपण खाऊ शकतो. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आपण या ठिकाणी खाऊ शकतो. जशी आपली संगत असेल का तशी या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये पंगत असते. माता माऊली या ठिकाणी माझ्या समोर या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. आपल्या मुलाचं भवितव्य आपण बालपणी आपण या ठिकाणी ओळखू शकतो. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं भवितव्य बालपणी या ठिकाणी आपण ओळखू शकतो. आपली मुलगी कुणाच्या संगतीमध्ये आहे, आपला मुलगा कुणाच्या संगतीमध्ये आहे, तर या ठिकाणी संगतीहून आपल्या ठिकाणी मुलाचं जीवन असतं. आपला मुलगा जर चांगल्याच्या संगतीमध्ये असेल तर आपला मुलगा या ठिकाणी चांगलाच एखादा गायक होईल, चांगला कीर्तनकार होईल, चांगल्या या ठिकाणी इंजिनियर होईल, नोकरदार होईल. जर आपल्या मुलाची संगत या ठिकाणी वाईट मुलासोबत असेल का, मित्रासोबत असेल का, तर सज्जना होतो मित्र या ठिकाणी तो मुलगा चांगल्या या ठिकाणी जीवनामध्ये क्रांती करू शकणार नाही करू शकणार. मग आपल्या ठिकाणी सर्व काही जीवन आपल्या संगतीवर आहे. संगत बडो की करले बडत बडत जाय, संगत दुर्जन की करले डुबत डुबत जाय. पण आपल्या जीवनामध्ये आपण संगत कुणाची करायची आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. विठाल तुम्ही भाग्यवान आहात. बाबाजीची संगत तुम्हाला आहे. कुणाची? शास्त्रींची संगत तुम्हाला आहे. त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आहात. पण त्यांना तुमच्या संगतीमध्ये घेऊ नका बरं का. तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये जा आणि तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची शांती ब्रह्म या पदवीचा फायदा तुम्ही घेऊ नका बरं का. काही आमच्याकडे शांती ब्रह्म नवनाथ बाबा शांती ब्रह्म गोरक्षनाथ टेकडीचे शांती ब्रह्म या पदवीचे लोक फायदा घेत आहेत. बाबा काही बोलत नाहीत. आम्हाला दक्षिणा द्यायची म्हटलं तर खिशामध्ये हात घालतायत. जेवढे हातामध्ये पैसे येतील तेवढे आमच्या हातावर टेकतायत, पण पैसे मोजून देत नाहीत. मग शांती ब्रह्म आहेत. मग शांती ब्रह्मच्या मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्यांचा परिणाम त्यांचा फायदा या ठिकाणी दुसरे वितरित लोक वाईट या ठिकाणी फायदा घेत आहेत. पण ऐका, आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी संगत कुणाची करायची का तसं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला या ठिकाणी करता येतं. आपल्या जीवना ठिकाणी आपल्याला मार्ग निवडता येतो. बघा, आम्ही चांगल्याची संगत केली, आम्ही कीर्तनकार झालो, आम्ही गायक झालो, आम्ही या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये आलो, आम्ही या ठिकाणी बाबाची संगत केली आणि बाबाची संगत केल्यामुळे या ठिकाणी आज नारदाच्या गादीवर आम्ही उभा टाकलो. जर आम्हाला जर वाईट लोकांची संगत लागली असती का तर आम्ही काय केलं असतं? आज काय केलं असतं? बजाव डीजे त्याच्या पुढे नाचलो असतो आम्ही. बजाव गाणे वाजवून त्याच्या पुढे नाचायचं. बघा, त्यांची संगत जर आम्हाला झाली असती तर आम्ही त्या ठिकाणी डीजे पुढे आम्ही डान्स काम केला असता. पण आमच्या जीवनामध्ये संत महात्म्याची संगत झाली. आमच्या वडिलांनी आमचा हात संत महात्म्याच्या हातात दिला म्हणून या ठिकाणी नारदाच्या गादी उभा ठाकून या ठिकाणी दोन ज्ञानाच्या गोष्टी आम्ही बोलत आहोत. सर्व काही ठिकाणी आपलं जीवन संगतीवर आहे. मनोजी जरांगे पाटील जीवनामध्ये या ठिकाणी संघर्ष करत असताना संगत अशा महात्म्याची भेटली. त्या महात्म्याचं नाव आहे प्रेममूर्ती शिवाजी बाबा नारायण. या ठिकाणी शिवाजी बाबाच्या ठिकाणी संगत आहे. प्रेममूर्ती नारायणगडकर त्यांची संगत या ठिकाणी मनोजी जरांगे पाटलाला या ठिकाणी भेटली आणि भेटल्यामुळं एवढी क्रांती झाली. त्या माणसाने कुठे या ठिकाणी पाऊल टाकू द्या, ते पाऊल या ठिकाणी माघार नाहीच.
माघार पाऊल नाही, एक इंचही मागं सरकत नाही. आज जो काही त्यांचा शब्द आहे, आत्मविश्वास आहे. त्यांनी या ठिकाणी बाबाची सेवा केली, बाबाच्या संगतीमध्ये आहेत आणि संगतीमध्ये असल्याच्या नंतर माझ्या ठिकाणी माझ्या लेकीचा मी विचार करणार नाही, माझ्या मुलाचा विचार करणार नाही, माझ्या आईवडिलाचा विचार करणार नाही. घरावर तुळशी पत्र ठेवण्या ठिकाणी तो मावळा तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल या ठिकाणी घालून रात्रंदिवस या ठिकाणी आपलं संरक्षण करतो, आपल्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस मरतो तो या ठिकाणी मावळा. म्हणून आपल्या सर्वांनी या ठिकाणी सर्व मराठा बांधव म्हणत नाही, 18 पगड या ठिकाणी जातीने मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे. आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी आपण राहिल्याच्या नंतर नक्कीच आपल्या ठिकाणी लेकरं बाळाला या ठिकाणी चांगली नोकरी लागेल, आरक्षण आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. बघा कालचा एक दिवस एवढा गेला आपल्या जीवनात. कोणता दिवस? मतदानाचा. काही काही आपल्याला फितूर झाली, मला एवढी फितूर झाली तर बोलू नये त्या गोष्टी, पण काही काही एवढी लाचार झाली, एवढी लाचार झाली, एवढी परिस्थिती आपल्यावर बिकट आली, एवढी परिस्थिती आपल्यावर बिकट आली. अनेक लोक जातील, अनेक लोक येतील, अनेक लोक जातील, अनेक या ठिकाणी जीवनामध्ये आमदार झाले, अनेक आमदार या ठिकाणी होऊन गेले. पण ऐका ना, ऐका ना, आतापर्यंत झाला नाही आणि इथून पुढे या ठिकाणी होणार नाही असा नेता, त्या नेत्याचं नाव काय आहे? संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील. असा नेता या ठिकाणी असे आले किती, असे गेले किती, ह्याचा या ठिकाणी तळाला मेळ लागला नाही, पण एका कविकाराने या ठिकाणी त्याचा मेळ लावला. असे आले किती, असे गेले किती, असे आले किती, असे गेले किती. किती आले हो? असे आले किती हो, असे आले किती, असे गेले किती, आले गेले किती 100. असे आले किती, असे गेले किती, आले गेले किती 100. हाय हाय तलीबारीची धार जरांगे पाटील एक नंबर, तलीबारीची धार जरांगे पाटील एक नंबर, तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर. रात्रंदिवस धनतो बका राहून उपाशी पोटी, ना बायका पोरांचा विचार केला त्यांनी समाजासाठी, बायका पोरांचा विचार केला नाही समाजासाठी, बायका पोरांचा विचार केला नाही समाजासाठी. सर्वांना आदर आहे ना, पाटलाविषयी आदर आहे ना सर्वांना. हातवरी करा, हातवरी करा सर्वांनी. एक टायवर एक त्या माणसाने जीवाचं रान केलंय, आपल्या ठिकाणी घरावर तुळशी पत्र ठेवलंय, रात्रंदिवस या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी झगडतो मावळा संघर्ष शिवजी मनोजी जरांगे पाटील. यांच्याकरता आपण जागा राहिलं पाहिजे आणि यांच्यासाठी आपण त्यांच्या नावाचे पोवाडे आपण गायले पाहिजे. ऐका, हे रात्रंदिवस धडतो बका राहून उपाशी पोटी, ना बायका पोरांचा विचार केला त्यांनी समाजासाठी, बायका पोरांचा विचार केला या समाजासाठी, बायका पोरांचा विचार केला या समाजासाठी. एक टाळी वाजवा, एक टाळी वाजवा. गाण्याने शंभर. हाय रात्रंदिवस धडतो बका राहून उपाशी पोटी, ना बायका पोरांचा विचार केला त्यांनी समाजासाठी, बायका पोरांचा विचार केला समाजासाठी, बायका पोरांचा विचार केला समाजासाठी. मग हटला नाही, हटणार नाही, मग हटला नाही, हटणार नाही. आमचा नेता लय खंबीर, आमचा नेता लय खंबीर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हाय तलवारीची धार जरांगे पाटील, तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर. किती त्यांना विरोध झाला ठामे शब्दावरती, एक मराठा लाख मराठा दुमदुमली
एकच बार एकच बार छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हैदरी बारीची धार पाटली एक नंबर तलवारीची धार धरंगी पाटली एक नंबर तलवारीची धार धरंगी पाटील एक नंबर तलवारीची धार धरंगी पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार धरंगी पाटील एक नंबर 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 क्षत्रिय कुलवंश राजाधिराज श्रीमंत योगी जनता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव बरं झालं तुम्ही टाळी वाजवली एवढं होऊन जरा म्हणून टाळीच येत नसते म्हणून मग आता गोळा झालं सगळं हे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे म्हटलं जरांगे पाटील सांगायचे म्हटलं सोपं नाही महाराज 2-3 भाकरी पुन्हा खावं लागतं जेवण करायला तसा उपवास आहे मला त्या ठिकाणी मी आल्यापासून आल्याबरोबर उपवास घरीच सोडून आलो मी छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे म्हटलं सोपं नाही महाराज बाबा सोपं नाही इथं वाणी तशी वापरायला पाहिजे काही काही छत्रपती शिवराय महाराजांचं चरित्र सांगतायत छत्रपती शिवराय महाराजांचं असं चरित्र सांगतात ते शब्दामध्ये काही वजन नसतं काही वजन नसतं काहीतरी या ठिकाणी बोलायचं बघा छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगत असताना कसं बोललं पाहिजे बघा असं बोललं पाहिजे ए यशवंती बेटा जरा चढतेस का बरं असं बोललं पाहिजे का यशवंती बघा डचकले का नाही सगळे यशवंती चढतेस का वर जर परत खाली आली का तुला कापून खाईल असं या ठिकाणी हा शब्द मावळ्याचा होता म्हणून या ठिकाणी स्वराज्य निर्माण झालं पुढचट बोलायचं नाही तर छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी चरित्र सांगत असताना जरांगे पाटील सांगत असताना का अंगामध्ये ताकद लागते आवाज लागतो आणि अशी शिष्टी मासली का मग या ठिकाणी माहोल बनतो अतिशय सुंदर या ठिकाणी माहोल बनला म्हणून या ठिकाणी बघा जरांगे पाटलाने आपल्या जीवनामध्ये संघर्ष केला जीवनामध्ये या ठिकाणी एवढा या ठिकाणी संघर्ष करूनही आज मीडियावाले एक त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्याकडे कॅमेरा लावत नाही चांगलं घेण्यासाठी कॅमेरा लावत नाही जरांगे पाटील चुकतात कुठं एखादा शब्द या ठिकाणी कुठं त्यांना पकडता येईल पण आतापर्यंत मनोजी जरांगे पाटील एकाही शब्दाने या ठिकाणी घटले नाही या ठिकाणी घटले कारण का संगत या ठिकाणी शिवाजी बाबाची प्रेममूर्ती शिवाजी बाबाची संगत आहे संताची संगत आहे म्हणून संताच्या संगतीमध्ये मनोजी जरांगे पाटील आहेत म्हणून या ठिकाणी जशी मनोजी जरांगे पाटलांनी शिवाजी बाबाच्या ठिकाणी एका महात्म्याची संगत केली का तसं या ठिकाणी तुम्ही आम्ही बी या ठिकाणी बघा तुकारामजी बाबा शास्त्री यांची संगत आपण केली पाहिजे आपण या ठिकाणी महादेव बाबा यांची संगत आपण केली पाहिजे या ठिकाणी आदिपूर्ण सर्व संत महात्म्याच्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे जशी या ठिकाणी संत महात्म्याच्या संगतीमध्ये आपण राहिल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये क्रांती घडते जशी या ठिकाणी मनोजी जरांगे पाटलाची क्रांती घडली का नाव या ठिकाणी जगाच्या पाठीवर गेलं का नव्हे तर एकही गाव नसेल सज्जना हो की ठिकाणी तिथं मनोजी जरांगे पाटलाचं नाव नाही एकही गाव नसेल बघा जसं या ठिकाणी गावगाव माझ्या बजरंगबलीचं मंदिर आहे का तसं छत्रपती शिवरायानंतर एकच मावळा आपल्या जीवनामध्ये पाहायला भेटतोय त्या मावळ्याचं नाव आहे मनोजी जरांगे पाटील अरे त्यांच्यावर एवढा अन्याय झाला तेवढ्या या ठिकाणी त्यांना एवढा विरोध झाला एवढा विरोध होऊनही त्यांना या ठिकाणी बऱ्याच गोष्टीला त्यांना सामोरं या ठिकाणी जावं लागलं असो संगतीचा परिणाम या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जशा ठिकाणी साधूच्या संगतीमध्ये आपण राहतो का तसं आपल्या जीवनामध्ये क्रांती घडते जरांगे पाटलाने या ठिकाणी संताची संगत केली म्हणून या ठिकाणी एवढं मोठं नाव झालं तसं या ठिकाणी तुम्ही आम्ही पण संताची संगत केल्याच्या नंतर आपल्याही जीवनामध्ये नाव या ठिकाणी आपलं मोठं होईल म्हणून या ठिकाणी संत महात्मे सांगतात तुकोबाराय म्हणतात संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान येते एका साधकाने प्रश्न केला महाराज जर या ठिकाणी संत संगत आम्हाला ह्या जन्मामध्ये नाही भेटली हा जन्म या ठिकाणी असाच आमचा फुकट गेला तर पुढचा जन्म आम्हाला जर कुत्र्याचा भेटला का तर त्यावेळेस या ठिकाणी बघा तुकोबाराय म्हणतायत जरी पुढचा जन्म कुत्र्याचा भेटला का तुम्ही या ठिकाणी आमदाराच्या दारातला कुत्रा होऊ नका मंत्र्याच्या दारातला कुत्रा होऊ नका प्रधानमंत्र्याच्या दारातला कुत्रा होऊ नका मग कुणाच्या दारातला कुत्रा व्हावे त्यांचे द्वार
समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान येते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाते व्हावे त्यांची द्वारी श्वान येते साधकाने प्रश्न केला महाराज त्यांच्या दारातला आपण कुत्रा झालो तर या ठिकाणी तिथं नामचिंतन कोणतं आम्हाला श्रवण करण्याला भेटेल तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाते